आज मकर संक्रांत आणि संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाच्या विक्री आणि वापराला बंदी आहे, तरी सुद्धा नायलॉन मांजाची विक्री छुप्या मार्गाने जोरदार सुरू असल्याचं येवल्यामध्ये दिसून आलंय। नायलॉन मांजाचा कहर सुरू आहे येवल्यामध्ये। आणखी एका 9 वर्षांचं बालक नायलॉन मांजामध्ये अडकून जखमी झालाय। साई बालके असं त्या मुलाचं नाव आहे। त्याच्या पायाला गंभीर जखम झाली आहे। खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलंय। एक 9 वर्षाचा मुलगा आणि नायलॉन मांजामुळे तो जखमी झालाय। नायलॉन मांजाच्या विक्रीसाठी आणि वापरावरती बंदी असून सुद्धा मकर संक्रांतीच्या या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाची विक्री किंवा सर्रास वापर केला जातोय। आणखी एक जखमी झालाय 9 वर्षांचा मुलगा। आमचे प्रतिनिधी बबू शेख आपल्या सोबत आहेत। बबू, ही कधीची घटना? श्वेता, हे आत्ताची घटना आहे। हा बालक जो सायकलवर जात असताना त्याच्या पायात मांजा अडकला आणि तो गंभीर जखमी झालेला आहे। विशेष म्हणजे येवल्यात 3 दिवसीय पतंग महोत्सव सुरू झालेला आहे आणि प्रत्येक गल्ली बोळात लोक पतंग उडवत आहे। मात्र त्याच्यात आता सर्रास हा नायलॉन मांजाचा वापर केला जात आहे। काल पहिल्या दिवशीच 3 लोक जखमी झालेले होते। त्या ती घटना ताजी असताना पुन्हा हा बालक जखमी झालेला आहे। येवल्यात जवळपास एका आठवड्यात 7 ते 8 घटना अशा घडलेल्या आहेत। काहींचा गळा चिरलेला आहे, काहींच्या हाताला, काहींच्या पायाला जखमा झालेला आहे। तरी देखील नायलॉन मांजाची जी विक्री आहे ती बंद होताना दिसत नाहीये। काल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आले होते। त्यांच्या कानावर ही गोष्ट घालण्यात आली। त्यांनी सांगितलं की आम्ही पूर्ण प्रयत्न करू, नायलॉन मांजावर बंदी आणू, परंतु बंदी असताना देखील याचा सर्रास वापर केला जात आहे। पोलीस धाडी टाकत आहे। अनेक ठिकाणी नायलॉन मांजा जप्त करण्यात आलेला आहे। तरी देखील लोक मात्र जे नागरिक आहे, जे उत्साही आहे, ते इतरांची जीवाची पर्वा न करता नायलॉन मांजाचा वापर करताना दिसत आहे। त्याच्यामुळेच या घटना घडत आहेत। श्वेता, अगदी बरोबर आहे बबू, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। मात्र नायलॉन मांजाचे दुष्परिणाम काय दिसतात निदान ते समजून तरी त्याचा वापर थांबवावा असं आवाहन अर्थात पोलीस सुद्धा करतायत, प्रशासन करतंय। त्यासोबत आपण देखील न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून करूयात, कारण अगदी लहान लहान मुलांना सुद्धा त्याची इजा होतीये, वाहन चालकांना किंवा इतर पक्षी प्राणी यांना सुद्धा त्याची इजा पोहोचू शकते आणि तसे नेहमीच प्रकार दिसतात। त्यामुळे नायलॉन मांजाचा वापर पूर्णपणे बंद करावा। आणि यानंतर पाहूयात स्पीड न्यूज। त्याआधी एक मोठी बातमी पाहूयात। पतंगाच्या मागे धावताना एका व्यक्तीचा रेल्वेच्या धडकेमध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे। पतंगाच्या मागे धावताना 13 वर्षीय मुलाचा रेल्वेच्या धडकेमध्ये मृत्यू झालाय। पतंग पकडण्याच्या नादात कुंभारटोली लगतच्या रेल्वे ट्रॅकवरती गेलेल्या ध्रुवेला मागून आलेल्या यशवंत एक्सप्रेसनं धडक दिली। या दुर्घटनेमध्ये त्याचा जागीच मृत्यू झालाय। घरात कोणीही नसताना ध्रुव एकटाच घराबाहेर पडला आणि यातच त्याचा अपघाती मृत्यू झालाय। पतंगाच्या मागे तो धावत होता आणि त्याला येणारी ट्रेन सुद्धा लक्षात आली नाही। रेल्वे रुळावरती तो गेला आणि मागून येणाऱ्या यशवंत एक्सप्रेसनं त्याला धडक दिली। 13 वर्षीय ध्रुवे नावाच्या मुलाचा नागपुरात मृत्यू झालाय। कुंभारटोली लगतच्या रेल्वे ट्रॅकवरची ही घटना आहे। पतंगाच्या मागे धावत असताना 13 वर्षीय मुलगा मृत्युमुखी पडलाय रेल्वेच्या धडकेत।